नमस्कार. आज आपण भारतीय सणांवर चर्चा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. भारतामध्ये सणांचं फार महत्त्व आहे. एक नवचैतन्य, उमंग, उत्साह हे सण घेऊन येतात आणि नीरस या जीवनात आनंद भरून जातात. किती वेगवेगळ्या प्रकारचे रंग अनुभवतात आणि सगळ्यांमध्ये या सृष्टीवर एक नवचैतन्य निर्माण होतं. तर ह्या सणांसोबत जे आपण त्याचा आहार किंवा आरोग्याचाही कसा संबंध दडलेला आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आले आहे डॉक्टर विशाखा गर्गे मॅडम. त्यांचं स्वागत करते. त्या राजयोगाचाही अभ्यास करतात, तर आपल्याला अतिशय सविस्तर आणि कसं याची सांगड घालतात सणांची, आहाराची आणि आपल्या आरोग्याची, आपण त्यांच्याकडून आज समजून घेऊ. मग ह्या भारतीय परंपरातले सण केव्हापासून सुरू झाले, म्हणजे याची परंपरा कशी काय आपण सुरुवात केली? आपण जेव्हा बघितलं आहे की अनेक सण आपल्या भारतात म्हणजे सतत सणांचेच दिवस असतात आणि आपण असे जर मोजले तर 365 पैकी जवळपास सगळेच एक तिथीला महत्त्व दिलेलं आहे भारतामध्ये बरोबर. पहिलेपासून. आणि त्याच्यानंतर जेव्हा सण बघितले तर मला असं वाटते ती 300च्या वर सणच येतील आपले. प्रत्येक तिथीला, प्रत्येक दिवसाला आपण महत्त्व दिलं आहे, कारण की हाच उद्देश होता भारतीय संस्कृतीचा, की रोजचं जीवन हे तुमचं सुखाने असायला हवं, आनंदात असायला हवं. आनंद, बरोबर. म्हणूनच आपण हा उत्सव शब्द आहे. आणि कितीतरी सण असे आहेत की आपण एक दिवस नाही करत, तर उत्सवाच्या रूपात मनवतो काही दिवसांपर्यंत. जेव्हा ब्रह्मकुमारीचं ज्ञान घेतलं मी आणि तेव्हा लक्षात आलं की ह्या सणांचं महत्त्व एक आध्यात्मिक दृष्ट्याही आहे आणि तेवढ्याच आरोग्यही दृष्ट्या आहे. म्हणजे आपण आतापर्यंत समजलो की भक्ती करता करता आपण प्रत्येक देवतांची पूजा करत होतो आणि सण करत होतो. बरोबर. पण आता जेव्हा हा युग आला आहे, संगम युग आला आहे, त्यावेळेस ईश्वराचं अवतरण होतो आणि तो जो अपरोक्षदृष्ट्या हे सगळ्या पृथ्वीवरचा खेळ बघत असतो, तर तेव्हा त्यांनी बघून आता हे क्लिअर केलं, सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहे की प्रत्येक सणामध्ये याला एक आध्यात्मिक वेगळं महत्त्व आहे. बरोबर. आणि सोबत तुमच्या आरोग्याचाही विचार आहे. तर इतकं सुंदर ही माहिती एक त्याच्याकडूनच आपल्याला मिळालेली आहे. आणि उत्साह किती टिकून राहतो या सणांमुळे, आहे ना. प्रत्येक सण आपण बघितले तर त्या सणांचं आहे की एकतर आपण जर बघितलं, एक तुम्हाला थोडीशी कल्पना येते की ऋतूनुसार यांचे महत्त्व आहे. बरोबर. त्याच्यानंतर ऋतूनुसार आणि आपण जर इंग्लिश महिने घेतले जानेवारी पासून बघितलं तर आपल्याला लक्षात येतो की जानेवारी मास म्हणजे आपण मकर संक्रांत करतो. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्र येतं, मार्चमध्ये होळी येईल, त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा, नंतर अक्षय तृतीया येतं. त्याच्यानंतर आपला श्रावण मास जो सुरू होतो तर तेव्हा अख्ख्या श्रावण मासाला आपण महत्त्व दिलं. पूर्ण महिनाच तो प्रत्येक दिवसाला आपण मानतो. चातुर्मासाला पूर्ण महत्त्व देतो आपण. त्याच्या दरम्यान मध्ये येतं राखी पौर्णिमा येतं, त्याच्यानंतर जन्माष्टमी येते, गणपती उत्सव येतो, त्याच्यानंतर नवरात्रीचे 9 दिवसांचा उत्सव येतो, दसरा येतो, त्याच्यानंतर मध्ये कराष्टमी म्हणून सण येतो, त्याच्यानंतर दिवाळी येते, त्याच्यानंतर कोजागिरी आहे आणि त्याच्यानंतर जवळपास म्हणजे या वर्षातले हे सण महत्वाचे असे आपले संपतात. संपूर्ण जे आपण भारतीयांनी किती सतत उत्साहात राहायला पाहिजे आहे. आणि प्रत्येक सण म्हटला की तेच येतं की आपल्या इथे सांगितलंय की विशिष्ट काही देवी देवतांची पूजा सांगितली आहे, म्हणजे ठराविक काय तुम्ही त्या ईश्वराच्या संपर्कात राहा, त्याच्याबद्दलचं एक महत्त्व येईल. त्याच्यानंतर आहारावर आपण देतो. परत काही सणांच्या याच्यामध्ये जसं सांगितलंय विहारालाही महत्त्व आहे की काही दिवशी आपण सकाळी उठल्यापासून एक एक विधी करत असतो. व्रत आहेत, उपवास आहे, सकाळी उठणं आहे, जागरण आहेत, काही सणांमध्ये दिलेले आहेत. शरीरासाठी सगळं आवश्यक आहे, ते सगळं पण आहे. आणि जो काही आहार बनवायचा सांगितला आहे तोही त्या ऋतूनुसार महत्त्व दिलंय. आज असं आहे की आयुर्वेदाने सांगितलंय की ऋतुसंधी होतो, त्यावेळेस त्या ऋतुसंधीमध्ये अनेक आजार यायला लागतात आणि हे बरेचसे आपले काही सण आहेत ना ते या ऋतुसंधीच्या काळातही येतात.
आणि त्याच्यानुसार आपल्याला आहार सांगितला आहे. म्हणजे जे गोड आपण मिष्टान्न बनवतो हा. ते सुद्धा त्याचंही सांगड घातली गेलेली आहे सांगितलीच आहे. प्रकृतीशी. म्हणजे आहार जसा म्हणायला पाहिजे ना, की सांगितलं जातं की तो ताजा असायला हवा, तो सात्विक असायला हवा, तो षडरसात्मक असायला हवा, आणि तो जो व्यक्ती बनवतो त्याचे विचार खूप चांगले असायला हवे, आणि त्याच्यानंतर त्याचं सेवन करतानाही आपले विचार चांगले असायला हवे. म्हणजे मग किती आणि विशिष्ट सर्वांगीण पात्रांचा उपयोग करायला हवा. मग तशा युगाने आपण बघितलं ना, तर साधं आपण आत्ताच्या संक्रांतीचंही जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आपण सुगड्या मातीच्या भांड्यामध्ये अनेक अन्न तयार करतो. बरं. म्हणजे त्या पात्रांचं महत्व आहे. ताजं अन्न तर आपण बनवतोच. बनवतात. त्याच्यानंतर सात्विक अन्न असतं की ज्याच्यामध्ये सर्व घटकांचा, म्हणजे आत्ता या ऋतूनुसार जे अन्नपदार्थ, म्हणजे शेतामध्ये जो शेतमाल निघेल बरं. त्यानुरूपच त्याचेच आपण अन्नपदार्थ बनवतो. म्हणजे तीळ गुळाचं जे महत्व आहे हा, ते तीळ शरीर जसं शीत ऋतू आहे, मग उष्ण पदार्थाची हा. आवश्यकता. म्हणून मग ते तिळाचं, आणि शुष्क ऋतू आहे, आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढत जातो आहे, आणि अशा वेळेस ते तीळ नॅचरली किंवा शेंगदाणाही आपण थोडा वापरतो, आणि त्याच्यासोबत उष्ण गुणधर्म हवा म्हणून तो गुळ. बरं. तर हे कॉम्बिनेशन, हा आहार द्रव्य आपण सगळ्यांना देतो, आणि त्याच्यासोबत जसं आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला. गोड बोला. गोड बोला म्हणजे स्वस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, ही कन्सेप्ट त्याच्या मागची किती. आणि आपण दुसऱ्यांबद्दलच्या भावना किती छान होतात ना या सगळ्याच्यात. याच वेळेस आपण बघितलं की हळदी कुंकू केलं जातं, म्हणजे ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्यांचं एकमेकींना भेटणं होतं, एकमेकींना तो बोलणं, विचारांची देवाणघेवाण होते, संघटन हा. होतं. आणि त्याचसोबत जसं स्त्रिया तयारी पण करतात, सगळं म्हणजे व्यवस्थित राहणं आहे, म्हणजे आनंदही आहे, खुशी आहे, सगळंच आहे. सगळा व्यवस्थित पण आहे. जरी स्त्री तयार होते पण त्या सगळ्यांच्या ह्याच्यात एक नेत्रसुख, ती तयारी एक उत्साह देणारी असते. जसं आपण नवीन कपडे केव्हाही घालतो तर आपल्याला छानच वाटतं ना. मग तो जो उत्साह आहे, जो आपल्याला वाटतं की सगळ्यांशी आपण शेअर करायला हवा, तो सगळा या संक्रांतीच्या सणामधून मिळतो. याच वेळेस आपण पतंगही उडवतो. म्हणजे तेच आहे की परत या सगळ्याच्यात आपण जे अडकलेलो आहोत तर त्या खेळाच्या सोबत थोडासा आनंद करूया. ती जशी पतंग उंच उडते आहे, बाकी एक सूक्ष्म दोऱ्याने फक्त ती या धरतीशी, त्या रीलशी बांधलेली असते, बाकी वेळेस ती उडत असते. आपणही सतत सगळ्यांच्या बद्दलच्या भावना, आपल्या एक शुभ असायला हवं आहे, आपण आनंदात जगायला हवं आहे, आनंदाने सगळ्यांशी वागणं आपलं असायला हवं आहे, कुठलाही त्याच्यामध्ये हेवे दावे नको. हे खरं जीवनाचं, म्हणजे स्वस्थ राहण्याचं हे प्रिन्सिपल आहे, आणि ते आपल्याला याच्यामधून मिळायला लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की जरी शारीरिक स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, पण या दोघांचा जो पाया आहे ना, तो आहे आध्यात्मिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य. आणि यामधून आपण सामाजिक स्वास्थ्य जपून ठेवतो. जसं आज हळदी कुंकालाही गेलं तर आज आपण समाजातल्या वेगवेगळ्या धर्मातल्या म्हणा किंवा वेगवेगळ्या जातीतल्या सगळ्या जणी एकत्र येतो. म्हणजे ती सामाजिक जपणूक होते आहे की आपण सगळे एक आहोत कुठेतरी, ही भावना निर्माण होते. आणि त्याच्यासोबतच ईश्वराने आध्यात्मिक स्वास्थ्य प्रत्येक सणाचं सांगितलं. जसं होळीचं पण महत्व परमात्माने सांगितलं आहे. आता तुम्ही देखील बराच तो अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे होळी याच्यामध्येही असंच आहे की आपण पहिल्या दिवशी सगळ्या आपल्यामधल्या विकारांना जाळून टाकूया, दुसऱ्या दिवशी परत आपण गोड पक्वान्न करतो, सगळेजण एकत्र येतो. आणि पुरणाच्या पोळीचं आपल्या भारतामध्ये विशेषतः आपण आता महाराष्ट्रात बघूया अतिशय महत्व आहे कित्येक सणांना, अजूनही ते आहेच, किती वेळा केलं. आणि याचं जे आहे की जसं मगाशी मी सांगितलं की ऋतुसंधी येतो, आणि ऋतुसंधी येतो तेव्हा त्या सणांना बहुतेकदा आपल्या इथे पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. कारण की पुरणपेक्षा म्हणजे जे हरभऱ्यापासून बनतं त्याच्यातही गुळ असतो, तर हा हरभरा जो आहे, कारण की ऋतुसंधीच्या काळामध्ये अनेक व्हायरल डिसीजेस हे येण्याची शक्यता असते. तिथे जर तुमची प्रतिकारशक्ती कमी पडली तर हे इन्फेक्शियस डिसीजेस तुम्हाला येण्याची शक्यता असते. आणि हरभऱ्यामध्ये गुळामध्ये हे गुणधर्म आहे
हेवी ते सगळं तुमची जेवण नाही, आपण हेवीच म्हणतो असं नाहीये त्याला, बरं. मग पण आपली आंतरिक शक्ती, आपली प्रतिकार शक्ती, शक्ती वाढण्यासाठी. ती शक्ती वाढवण्याचं याच्यात श्रेय आहे. बरं. कारण की आपण जसं पुरणपोळी बनवतो त्याच्यासोबत आपण स्निग्ध तूप पण घेतो. त्याच्यामुळे त्याच्या ह्याने ते पचवल्या जातं. तुपाशिवाय पोळी चांगली लागत नाही. याच्यामुळे किती लॉजिक आहे नाही प्रत्येक Logic गोष्टी मागे बनवण्यामध्ये. आणि त्या स्त्रियांचं ते कसब आहे. आपण म्हणजे आतापर्यंत आपल्या ज्या म्हणजे आपण म्हणतो की सणवार कधीचे चालत आले, पण सणवार जे खरे सुरू झाले आहेत ते या संगम युगामध्ये ईश्वराच्या येण्यामुळे, त्याच्यासोबत जे उत्साहाने आपण जे मिलन मनवतो आहे त्याचे प्रतीक आहे. त्याचा एक एक मेसेज आहे. प्रत्येक सणाचं आध्यात्मिक महत्व परमात्म्याने सांगितलं आहे. होळी म्हणजे पवित्र बना, योगाग्नीत विकारांचा नाश करा, हे त्याच्या मागे तत्व आहे. आणि जेव्हा म्हणजे आपण तसे हे सण करत आलो तर आपण विशेषतः या संगम युगामध्येच या सणांचं जास्त महत्व आहे. त्याची यादगार आहे ती प्रतिकात्मक सगळी. आणि द्वापार युगानंतर हे सुरू झाले तेव्हा आपण निरनिराळ्या देवतांशी त्यांचा संबंध जोडला आणि करत आलो, कारण की ते टिकून राहणं गरजेचं होतं. कारण की आयुर्वेदशास्त्र जसं द्वापार युगात सांगितलं गेलं आणि लक्षात आलं की कसे आजार होऊन राहिले आहेत, आणि त्या आजारांसाठी जे प्रिव्हेन्शन आहे, जी प्रतिकार शक्ती आहे, ती पहिले महत्वाची, आजार होऊ न देणं. आणि म्हणूनच आपल्या इथे अनेक सणांच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ केले जातात. जसं आपण आता पुरणपोळी म्हटलं आहे, तसं जसं श्रावण महिना सुरू होतो तेव्हा नवीन नारळ येतात, तर आपण त्या नारळांपासून जे पदार्थ बनवतात त्याचे विविध प्रकार बनवतो अख्ख्या चातुर्मासात. गणपतीत मोदक बनवतो. बरोबर. आणि ते केवढा आनंददायी तो पदार्थ आहे. इतके वर्षानुवर्ष करतोय तरी आनंद दरवर्षी नव्याने येतो. आणि त्याच्यानुसार मग तो बनवण्याच्या पद्धती आपल्या इथे बदलल्या. जसं कोकणात उकिडीचा मोदक होतो तर तिथे तांदूळ होतो म्हणून त्या तांदूळाच्या प्रकारापासून, इकडे बाकी भागामध्ये जसं तो तळणीचा आहे तर तसा बनतो आणि निरनिराळे पदार्थ. पण तो जो मोदक आहे तो आपल्याला आपली प्रतिकार शक्ती वाढवणार आहे. आपण राखी पौर्णिमेला नारळी भात बनवतो, भरपूर नारळ टाकून आपण तो भात बनवत असतो. असे प्रत्येक जे पदार्थ आहे, जसं आपण सांजोऱ्या बनवतो, आपण करंज्या बनवतो, तर या सगळ्यांचे आपले आरोग्य टिकवण्याची क्षमता आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सगळे पदार्थ आपण आज असं होतंय की सगळे पदार्थ आपण केव्हाही खातो, पण भारताची ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये त्या ऋतूनुसार ती पदार्थ बनवल्या गेली तर ती तुम्हाला आरोग्य देणारच आहे. बरोबर. प्रतिकार शक्ती तुमची टिकवून ठेवते. आता जसं दिवाळीचंही आहे, दिवाळीत फराळाचा प्रकार बनवतात. आपण त्याच्यामध्ये तेव्हा आहे की तो जो वृक्ष ऋतू सुरू होणार आहे म्हणून आपण ती स्निग्ध तळलेले पदार्थ त्या ऋतूतच आपण खाऊ शकतो. म्हणजे तेव्हा डायजेशन पण होईल, पचनशक्ती पण तुमची मदत करणारी असते, कारण की तो हेल्दी सीझन सुरू होणार असतो. जसं मग नंतर आपण बघतो की दिवाळी झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या सुक्यामेव्याचे लाडू करतो, कारण की त्या थंडीच्या ऋतूमध्ये हा सुकामेवा आपल्या शरीराला आवश्यक आहे आणि तो आपली प्रतिकार शक्ती वाढवतो. आपण हेच नाही तर आहारामध्ये आपण ही पदार्थ नाही, इव्हन आपण फळं देखील पूजेमध्ये जेव्हा ठेवतोय की ती देखील त्या ऋतूनुसार येणारी फळं आपण पहिले ईश्वराला त्याचा नैवेद्य दाखवतो. आणि त्याच्यानंतर संगम मध्ये पण आपण हेच करतो ना, पहिले परमात्म्याला अर्पण करायचं आणि नंतर तिचा स्वीकार करायचा, कारण की हा सगळ्या याचा दाता तो एकच आहे आणि तो आपल्याला हे सगळं देतो आहे. तर निश्चितच आपण थोड्या आपल्या आपल्या ऐपतेनुसार तरी त्याला तो नैवेद्य भोग हा लावलाच गेला पाहिजे असतो. फार किती सुंदर कन्सेप्ट आहे. म्हणजे सामाजिक भावनिकही सगळ्या गोष्टींचा बॅलन्स याच्यात आहे. आपण गुढीपाडव्याला करतो, जसं म्हणतो की अन्न षड्रसात्मक मिळायला हवं, तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देखील पहिले त्या गुढीला कडुनिंबाची पानं, त्याला आलेला मोहोर, त्याच्यानंतर ती लावतो आणि त्या दिवसापासून 7 दिवस तरी कमीत कमी आपण कडुनिंबाचा रस सेवन करावं असं असतं. कारण की त्याच्यामुळे जी कडुनिंबाची म्हणजे जी त्याच्यामध्ये जी शुद्धीची शक्ती आहे, त्याच्यामध्ये तो कडू रस आहे,
तर तो अनेक आजारांपासून आपल्याला वर्षभरासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतो. म्हणून त्या त्या समयानुरूप तो जो आहार सांगितला आहे, तो विहार सांगितला आहे. आणि तेच म्हणते की आपल्या इथल्या ज्या आपल्या आद्य माता होत्या या भारतामधल्या किंवा महाराष्ट्रातल्या आपण बघू, ह्या सगळ्यांनी प्रत्येक पदार्थ इतक्या सुंदर पद्धतीने बनवला, त्याला इतकी कलात्मकता आणली की त्याच्यामुळे ते सगळे पदार्थ सेवन करण्याची आपल्याला जी सवय राहिली आहे की त्याच्यामुळे आपल्या भारताची प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी टिकून राहते. पण आज आपण बरेचदा बघतो आहे की पॅक फूड घेतो आणि आपण केव्हाही चिवडा खातो, केव्हाही फरसाण शेव याचा वापर होतो, कितीतरी दिवसांपासून ते बनवलेलं असतं, पण त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणजे जी आपली परंपरा या सगळ्या सणांच्या होत्या, खाद्य संस्कृती जी आपली आहे ती परफेक्ट आहे. हे जे आपण नंतर अक्वायर केलं सगळ्या गोष्टी, पाश्चिमात्य म्हणा किंवा आहेच, त्याच्याने सगळं आपण आरोग्य घालवलं नवीन पिढीचं. म्हणजे पुन्हा आपण त्यांना सांगू शकतो की हे ऐकून की आपल्या ज्या परंपरा आहे त्या किती त्यांच्याशी कनेक्ट जुळून राहायला हवं. ते पदार्थ त्या त्यावेळेस करायलाच हवे. आणि याच्यामध्ये जे आध्यात्मिक रहस्य आहे, जसं दिवाळीचं आहे, तर दीप सगळ्यांची म्हणजे आपली आत्म्याची जागृती आहे. अंधार, अमावस्येचा दिवस असतो आणि त्यावेळेस आपण सगळीकडे एवढे दिवे लावतो, तर ती अमावस्या, तो अंधकाराचा जो समय आहे, म्हणजे खरं आपल्या जीवनात कलियुग अंतच्या समयी जो अंधार झालेला आहे त्याच्यातून प्रकाशाकडे प्रकाश आणायचा आहे आणि तो उत्साह ठेवायचा आहे. जेव्हा हा प्रकाश जाणवेल, जसं गौतम बुद्धांनाही साक्षात्कार झाल्यानंतर केवढा आनंद झाला, केवढं समाधान मिळालं, असं आपल्याला सगळ्यांना मिळू देत. सगळ्या विश्वासाठीची ती प्रार्थना आहे. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांनी केलं की हे विश्वाची माझे घर, प्रत्येक आत्म्याची ज्योती जळू दे, प्रत्येकाला ईश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावं, हे सगळं लॉजिक त्याच्या मागे. आणि सायंटिफिक जर आपण दिव्यांचं बघितलं, जे कीट पतंग ते किडे तयार होतात त्या सीझन मध्ये, त्यांचाही नाश होतो. म्हणजे वातावरणीय शुद्धीसाठी हे होम जप तप जे केलं जातं, हे वायुमंडल शुद्धीसाठी आहे. अगरबत्ती धूप लावणे हे सगळं सणांमध्ये. त्याच्यामुळे आपण प्रत्येक सणांसाठी पहिले त्याच्यामधलं काय मर्म आहे ते जाणून घेऊया, तेव्हा तो सण आपण अजून उत्साहाने साजरा करू शकू. म्हणजे नवीन पिढीला हे सगळं लॉजिकली समजून सांगणं. जसा पावसाळा संपतो आणि त्याच्यानंतर नवरात्री उत्सव सुरू होतो आणि नवरात्रीमध्ये आपण धूप जास्त जाळतो, कारण की त्यावेळेस जो ओषटपणा आलेला, आर्द्रता आली असते, अनेक कीडक कीट हे जे जमा झालेले असतात, ते सगळे या धूपाने त्यांना नष्ट केले जाते. ही कर्पूर आरती जी केली जाते रोज ते वायुमंडल म्हणजे शुद्ध करण्यासाठीच आहे. त्याच्याद्वारा जे आपल्याला अनेक प्राणवायू जो आपला आहे तो ऍक्टिव्हली काम करायला लागतो, तो मिळायला लागतो. आणि असेच सण आहे की ज्याच्यामध्ये आपण जे आहे की अनेक याच्यामध्ये आपण नेचरच्या संपर्कात येतो. तर तेव्हाही ऑक्सिजन, जसं वटपौर्णिमा आपल्या महाराष्ट्रात केली जाते, तर तेव्हाही असंच आहे की आपण निसर्गाच्या संपर्कात जाऊया. वड पिंपळ हे आहे की हे सतत ऑक्सिजन देणारे वृक्ष आहे, तर जेव्हा आपण त्यांना फेऱ्या मारतो तर ते आपल्याला मिळेल ऑक्सिजन. म्हणजे ही कोजागिरी शरद ऋतूची पौर्णिमा हे प्रकृतीशी कनेक्ट करण्याचं आहे. हे सगळे गोष्टी किती आहे, जसं आवळे येतात तेव्हा आपण ती आवळा सप्तमी करतो की त्यावेळेसही हेच आहे की या वृक्षांच्या संपर्कात येऊ दे आणि तसं अन्नसेवन होऊ देत. आणि म्हणूनच जसं आहे की प्रत्येक हा आध्यात्मिक रहस्य या सणांची आहे. रक्षाबंधनही तसाच आहे. अजून एक कन्सेप्ट ही जी सणांची मी म्हणजे ऐकली की हे आपलं भारतीय सणांमध्ये सगळं आपलं अर्थचक्रही रन होतं. म्हणजे पंडितजी जी यादी देतात त्याच्याने कुंभार आहे, मडके आणा, म्हणजे ते फुलंवाले सगळ्यांचं पण अर्थव्यवस्था रन होते, पूर्ण बाजारात हलचल होते. तेच आहे ना, म्हणून म्हटलं सामाजिक स्वास्थ्य टिकून राहतं या सणांच्या निमित्ताने. प्रत्येकाचे काही ना काही उद्योग आहेत, उद्योग त्याच्यावर सगळे चालतात. म्हणजे बाकीच्या देशांची अर्थव्यवस्था बघितली तर शस्त्रास्त्रांवर आहे,
कोणाची कशावर आहे. तर आपली भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही आहे. कन्सेप्ट सगळे सणांशी निगडीत रांगोळी जोडलेली. रांगोळी काढतो आपण, काढतो, सजवणुकी करतो, एवढ्या अशा सजवणुकी की त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं नवीन आपल्याला. कपडे घेतो, हा, हे सगळे उद्योग हे उद्योग आहे. आणि ज्वेलरी घेतो. म्हणजे सगळ्या गोष्टी जर जोडल्या आपण तर किती म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे एक मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं त्याच्यामुळे, आणि सामाजिक स्वास्थ्य, आणि त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो. बरोबर. की आता जसं आहे की आपल्या इथे काकड आरती केली जाते, तर हम्म. त्याच्यातही आपण सकाळी लवकर उठतो. हम्म. मग निश्चितच त्या ऋतूमध्ये लवकर उठणं हे गरजेचं असतं. बरं. म्हणूनच तो सणाचं प्रयोजन हे जे आहे ते सगळे केलेले आहेत. म्हणून आपण त्या सणांच्या आणि जे जे आपल्या इथे जे बनवण्याची जी पद्धत आहे ते सगळे आहारही बनवायला हवे आहे. त्याच वेळेस तो शेतीमालही आपला बाहेर येत असतो तयार होऊन नवीन, बरोबर. नवीन आणि त्या शेतीमालालाही आपण एक ताज्या स्वरूपामध्ये, जसं म्हणतो ना आहार तर ताजा घ्यायला हवा ताजा आहे, घ्यायला हवा. मग तसा ताज्या स्वरूपामध्ये आपल्याला ते मिळायला लागतं. बरं. म्हणून आपण नंतर आता जसं मे महिन्यामध्ये सांजोऱ्या करतो, हम्म. तर जेव्हा तो नवीन गहू क्षेत्रतीया. आलेला असतो, बरं. तर त्या गव्हापासून तो रवा करून आपण त्या सांजोऱ्या. सांजोऱ्या बनवतो आहे. तर एक एक घटक द्रव्य जी आहेत ती आपल्याला केव्हा घ्यायला हवी आहेत, त्यांचं सेवन केव्हा करायला हवं आहे, यालाही महत्त्व आहे. तशाच आपल्या भाज्याही तेव्हाच येतात हम्म. ऋतूनुसार. आणि मग आपण म्हणतो की नाही, या सणाला आपल्याला वालाच्या शेंगांची भाजी जी आहे ती महत्वाची आहे, असं आपण ठेवलेलं आहे. गंगाफळाची काही भाजी. याला आपण गंगाफळ जे आहे हम्म. त्याचे महत्त्व आहे, कारण की त्या ऋतूमध्ये त्याचं पीक चांगलं येत असतं, बरं. ते सारे सत्व घेऊन असतं, आणि तेव्हा आपण त्याचा आहारामध्ये सेवन केला तर त्याचं महत्त्व आपल्याला, आपल्या शरीराला ते सगळे घटक द्रव्य मिळतात. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की सगळे विटॅमिन्स आपण म्हणतो की या आहार द्रव्यांमध्ये आहे ना, हम्म. आणि ते आहार द्रव्य घेऊन त्याच्यावर पचवणं हे देखील तर महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ते द्रव्य जेव्हा ताज्या स्वरूपात असतील, त्यांच्या ज्या म्हणजे एक पूर्ण सत्व स्वरूपात असतील, तर तेव्हा आपण घेतले तर ते आपल्या शरीरात पचनही चांगल्या प्रकारे होतील, बरं. आणि सारे आहार घटक द्रव्य जे आहे ते आपल्याला त्या वेळेस मिळायला लागतात. त्याच्यानंतर आपण अनेक बाकी सणांचं पण उदाहरण बघितलं, तर जसं संक्रांतीचं तर आता आपण झालं, दिवाळीचंही बघितलं आहे. त्याच्यानंतर आपण नवरात्रीमध्ये उपवासाला महत्त्व दिलं आहे. उपवासाला महत्त्व आहे. तर यामध्ये जो आहे की एक उपवास करा, अनेक उपवास आपण तसे ठेवले आहे की आपण 15 दिवसाला एकादशी केलेली आहे किंवा महिन्याला चतुर्थी आपल्या इथे आहे, तर तो एक दिवस उपवास म्हणजे एक वेळेला तुम्ही अन्नाचं सेवन करू नका, त्याच्यामध्ये फळं घ्या, आणि मग दुसऱ्या वेळेस साधं सात्विक अन्न जे आहे की नैवेद्य दाखवून तुम्ही ते सेवन करायला हवं सांगितलं आहे. तर तसंच आहे, हा उपवासही एक 15 दिवसातून आपल्या सगळ्यांना गरजेचा आहे. आणि जसं त्यावेळेस फक्त फळं आपण सेवन केलं तर आपल्या पचनशक्तीवर जो ताण येत असतो त्याला थोडासा आराम मिळतो. रेस्ट पाहिजे या सगळ्या मिळत गोष्टींसाठी. जसं कोजागिरी आहे की तेव्हा आपण रात्री करतो, रात्री कारण की तेव्हा शरद ऋतू सुरू होऊन जात असतो, पित्ताचा प्रकोपाचा काळ सुरू होत असतो, आणि अशा वेळेस दूध हे पित्तावर उत्तम औषध, पित्तनाशक आहे. आणि ते आपण रात्री सेवन केलं जेव्हा पूर्ण चंद्रमास आहे की तेव्हा शीतल वातावरण आहे, आणि त्यावेळेस ते सेवन केलं तर कितीतरी येणारा पुढचा काळ जो येणार आहे, शरद ऋतू प्रकोपित होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण पहिलेच आपल्या शरीराची एक तयारी करून करतो. फारच छान. किती इम्पॉर्टंट माहिती आपल्याला मिळते आहे आरोग्याविषयी, आणि या सगळ्या सणांची सांगड मला वाटतं हे नवीन पिढीला सांगणं फार गरजेचं आहे. त्यांना ते लॉजिक मिळत नाही म्हणून ते ही परंपरा फॉलो करत नाही. आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्टीला अशाच प्रकारे जे महत्त्व दिलं आहे, जसं आपण अक्षय तृतीयाही करतो, त्याच्यामध्ये आध्यात्मिक महत्त्व हेच आहे की तुमचं सगळ्यांचं आयुष्य जे आहे ते सुखकारक व्हावं, तुमच्या आयुष्यातलं सुख वाढू दे, आनंद वाढू दे, आरोग्य वाढू दे, कशाचाही क्षय न होऊ दे, म्हणून ती अक्षय तृतीया. आणि त्यावेळेस आपण जे काही अन्नपदार्थ तयार करतो की त्यावेळेस जेव्हा आंबा सुरू होतो, आंब्याचा रसाचं आपण पहिले प्रयोजन करतो, त्याच्यानंतर पन्ह आपण बनवतो,
त्याच वेळेस असं असतं की माहेरपणालाही मुली मुलींना येतात. बोलवतं की तिलाही हे सगळं खाऊ घालू दे. तर हा जो उदात्त विचार, हा जो उदात्त विचार आहे, ही देण्याची विशिष्ट भावना आहे. कारण की आपल्या प्रत्येक सणांमध्ये दान आहे. जसं आपण मकर संक्रांतीचंही बघितलं, तर दानाला महत्त्व आहे. आणि ते दान आपण देत असतो आणि त्याच्यामध्येच जे आहे की दुसऱ्यांकडनं आपल्याला शुभ भावना, आशीर्वाद, चांगल्या भावना मिळत असतात. तर ही म्हणजे एकूणच काय तर ह्या सगळ्या सणांमागचं हे सगळं रहस्य आहे, ज्याच्याने आज आपल्याला विशाखाताईंनी खूप मोलाची आणि फारच सुंदर माहिती दिली. या सणांमुळे आपलं पूर्ण भारताचं अर्थचक्र रन होतं, सामाजिक स्वास्थ्य ही कसं त्याच्याने उन्नती आणि प्रगती होते, शरीर स्वास्थ्यही आपण याच्या बघितलं जातो, आहार कसा घ्यावा हे लॉजिकली आपल्याला त्यांनी समजवलं. याबद्दल आपण त्यांचे खूप खूप आभार मानूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात.